नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा। नेपाळमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याचं सत्र। नेपाळच्या क्रीडा मंत्री, कृषी मंत्री रामनाथ अधिकारींचाही राजीनामा। आंदोलक नेपाळच्या संसदेमध्ये घुसले, संसद पेटवली। आंदोलकांकडून राष्ट्रपती भवनावरती दगडफेक। आंदोलकांचा लोंढा। पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानावरती चाल करून गेल्याची माहिती। नेपाळमध्ये आंदोलनाचा वणवा आणखी भडकला। नेपाळच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गोळीबार। राष्ट्रपतींच्या घरालाही लावली आग। नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलनाचा भडका कायम। मंत्र्यांच्या घरात घुसून तोडफोड। गृहमंत्री आणि दूरसंचार मंत्र्यांचं घर जाळलं। नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांचा आणि कृषी मंत्र्यांचाही राजीनामा। सरकारनं दबावाखाली मराठा आरक्षण GR काढला। मंत्री छगन भुजबळ यांचा हल्लाबोल। सरकारनं GR मागे घ्यावा किंवा त्यात बदल करावा, भुजबळांची मागणी। मुख्यमंत्र्यांना दिलं मागणीचं पत्र। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणं चुकीचं, भुजबळ भूमिकेवर ठाम। GR मधील मराठा कुणबी शब्दावर आक्षेप। ओबीसी किंवा कुणबी असा उल्लेख असायला हवा, भुजबळांची मागणी। ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। बैठकीला अध्यक्षांसह एकूण 8 मंत्री राहणार उपस्थित। गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गदारोळाची परंपरा कायम। संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याला शौमिका महाडिकांचा विरोध। संचालक मंडळावरील वाढता खर्च आणि इतर मुद्द्यांवरून सभेत गोंधळ। गोकुळ भविष्यात आईस्क्रीम आणि चीज बाजारात आणणार। सीताफळ, अंजीर आणि गुलकंद बासुंदी तयार करणार, तर नवी मुंबई शाखा वाशीसाठी मदर डेअरीची जागा खरेदी करणार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू। सोनिया गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह नितीन गडकरींनी केलं मतदान। CP राधाकृष्णन आणि माजी न्यायमूर्ती B सुदर्शन रेड्डी आमने सामने। विरोधकांनी क्रॉस वोटिंगचं स्वप्न पाहत राहावं। आगे आगे देखो होता है क्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। ठाकरेंचे जवळपास सर्व आमदार आमच्या संपर्कात। शिंदेंच्या शिवसेनेच्या कृपाल तुमाडेंचा दावा। दसरा मेळाव्यानंतर आम्ही धमाका करणार, तुमाडेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या दमदाटी प्रकरणावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची माहिती, तर अजित पवार दमदाटी प्रकरणाचा अहवाल येणं बाकी, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आज होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। NDAला एक्स्ट्रा मतं मिळतील, श्रीकांत शिंदे यांचं सूचक विधान। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणी 16 सप्टेंबरला सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवरती होणार सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या सुनावणीला महत्त्व। राज्यात गाजलेल्या सिंचन घोटाळ्यामधील अधिकाऱ्यांना आरोपमुक्ती देण्यास हायकोर्टाचा नकार। ठोस पुरावे असल्यामुळे स्पष्ट आरोपमुक्त करण्यात उच्च न्यायालयाचा नकार। रोहित पवार यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवरील आरोप बिनबुडाचे। 90 कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचे आरोप बिनबुडाचे। सरकारी दस्तऐवज हाती, दंड राधाकृष्ण विखेंच्या काळातील असल्याचे नमूद। आयुष कोमकर हत्या प्रकरणी 6 जणांना अटक। बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकरसह 6 जण अटकेत। राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या। BAMS आणि MBBSच्या एकत्रीकरणातनं दुहेरी पदवी अभ्यासक्रमाचा प्रस्ताव। केंद्राच्या प्रस्तावावर MIAचा आक्षेप। नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस। चौगाव नदीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत।
ब्लॅकमेलमुळे संभाजीनगरमध्ये नोकरदार तरुणीची आत्महत्या. आरोपी तरुणीला ब्लॅकमेल करत असल्याचा संशय. अनोळखी नंबरवरनं तरुणीच्या कुटुंबियांना आले 25 कॉल्स. आरोपीचा शोध सुरू. आज आयफोन 17 आणि आयफोन 17 प्रो मालिका लॉन्च करणार ॲपल. आयफोन 17 लाईनअपमध्ये अनेक नवीन फीचर्स, नवीन सेल्फी कॅमेरा लेन्स, प्रोसेसर आणि अनेक नवीन फीचर्सचं अनावरण. अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह पती राज कुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स. 15 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. 60 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणामध्ये चौकशी होणार.